काही दिवसांपूर्वी नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या कार्यकर्त्यांना सापाच्या रेस्क्यू संदर्भात एक कॉल आला. लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका सापाला सोडवण्यासाठी त्यांना बोलावलं होतं. रेस्क्युअर्सना लाकडाच्या ढिगाऱ्याखाली धामण जातीचा एक साप अडकलेला दिसला. तो साप ढिगाऱ्याखाली असलेल्या एका तारेच्या जाळीत अडकला होता. शेवटी सापाला त्या जाळीतून मोकळं करण्यात यश आलं. त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली, जखम स्वच्छ केली, त्यावर मलमपट्टी केली. अखेरीस वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला निसर्गात मुक्त केलं.